ऐकलं का? अगं बाई, आलात होय? आज इतक्या लवकर कसे आलात? अगं ऑफिसातला जोश्या इकडून जाणार होता, तो म्हणाला सोडतो गाडीतून, म्हणून आलो लवकर. आलेच हा चहा घेऊन? छकुले आले नाही का अजून? नाही अजून, सध्या रोज असाच उशीर करते. अगं छकुले, किती उशीर? कॉलेज तर 4 वाजताच सुटतं ना, आता 6 वाजलेत. किती तोकडे कपडे घातलेत, किती वाईट दिसतंय ते. अहो पप्पा, मी बालवाडीत नाही कॉलेजात जाते आणि आजची फॅशन आहे, तुम्हाला नाही कळणार. अगं पोरी, फॅशनच्या नावाखाली तो थिल्लरपणा आहे ना, तो कळतो बरं का मला. आपल्या संस्कृतीप्रमाणे वागावं बाळा. अंगभर कपडे, कपाळाला टिकली. शी, हाऊ ओल्ड फॅशन. मला किती जुन्या विचारांच्या समजतील कॉलेजमध्ये. त्या चांद्रयान लॉन्चिंग वेळी महिला शास्त्रज्ञ पाहिल्या का? सगळ्या अगदी भारतीय पोशाखात होत्या. त्या काय जुन्या विचारांच्या आहेत का? त्या तर किती बुद्धिवान आहेत. अगं ऐकलं का? केव्हाची वाट पाहत होते, आज फारच उशीर झाला. हो ना, फारच गर्दी होती बसला. 2 बस सोडल्या. छकुली आले नाही का अजून? फारच उशीर झालाय. नाही ना, तोच विचार करत होते. तिचा फोन पण लागत नाहीये. तुम्ही लावून बघा बरं. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. माझाही फोन लागत नाहीये. तिच्या मैत्रिणींना फोन लाव बरं. हो लावते. अगं नेहा, छकुली आलीये का तिकडे? नाही काकू. बरं ठीक आहे. हॅलो सीमा. हा काकू, बोला ना. अगं छकुली आलीये का ग तिकडे? ती म्हणाली होती की मी कॉलेजमधून डायरेक्ट घरीच जाणार आहे. बरं बघते मी. अहो, कोणालाच काहीच माहित नाहीये. मला तर फार काळजी वाटतेय बाई. ठीक आहे, थोडा वेळ वाट पाहू. मला वाटतं बराच वेळ झालाय. आता आपण पोलिसात गेलंच पाहिजे. अगं बाई, पोलीस? हो, पोलिसातच गेलं पाहिजे. कधी येतील हो साहेब? येतील हो, थांबा थोडा वेळ. जाधव, काय मॅटर आहे यांचं? यांच्या मुलीच्या मिसिंगची तक्रार आहे साहेब. नाव काय आहे मुलीचं? छकुली, आय मीन स्नेहल सरपोतदार. वय? 19. आई, पप्पा. अगं छकुली, तू पोलिसांच्या ताब्यात कशी? हा काय प्रकार आहे साहेब? कुठं सापडली? सांगतो. ही आणि 2 मुली हॉटेलवर सापडल्यात. काय? बाई थांबा, मुलीवर हात नका उचलू. आई, पप्पा, मी एका मुलावर प्रेम करते आणि आम्ही लग्न करणार होतो, म्हणून त्याने मला तिथे बोलवलं होतं. अरे देवा, अगं काही अक्कल. कोण मुलगा? कुठे भेटला? आमची फेसबुकवर ओळख झाली. माझ्या प्रत्येक फोटोला तो लाईक द्यायचा. इन्स्टावरचा ना प्रत्येक फोटोला लाईक आणि छान छान कमेंट द्यायचा. नंतर आम्ही फोन नंबर घेतले आणि कधी प्रेमात पडलो ते कळलंच नाही ग. अगं कोण आहे तो? काय करतो? छोटासा बिझनेस आहे त्याचा. खूप हँडसम आहे तो. मला खूप आवडतो. किती दिवस झाले तो भेटून? प्रत्यक्ष भेटलो नाही, पण 6 महिने फोनवर रोज कॉन्टॅक्ट आहे. वा, जन्मदाते आई वडिलांना तुला विश्वासात घेता आलं नाही आणि 6 महिन्याच्या फोनवरच्या ओळखीनं लग्न करायला निघालीस. बघायचा आहे का तुझा हिरो? आणा रे त्याला. हा बघ तुझा हिरो. हा नाही, प्रोफाईलवर वेगळाच फोटो आहे
त्याचा. अगं मीच तुझा हिरो. माझ्याच फोटोला तू लाईक करायची आणि माझ्याशीच चॅटिंग करायची आणि माझ्या बरोबरच लग्न करायला निघाली होती. नाही पप्पा, तो नाहीये. मी सांगतो, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र झाले आहे. काही तरुणी समोरच्या व्यक्तीस न भेटता फक्त फेसबुक व्हॉट्सअपच्या चॅटिंगवरून फसवणुकीला बळी पडतात. तेव्हा सोशल मीडियाची ही काळी बाजू उघडकीस येते. म्हणजे साहेब, हे सगळं सोशल मीडियामुळे झालं? होय, हा जो पकडलेला माणूस आहे ना, त्याचा धंदाच आहे. फेक अकाउंट्स तयार करायचे, सुंदर मुलींना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यांचे फोटोज व्हिडिओज काढून त्यांना ब्लॅकमेल करायचे आणि मग वाईट मार्गाला लावून त्यातून पैसा कमवायचा. चकुले, आम्ही तुला काय कमी केलं? एकुलते एक म्हणून किती लाड केले, किती मोकळीक दिली तुला, आणि त्याचा फायदा घेण्याऐवजी तू गैरफायदा घेतलास. तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपलं. आमची हाऊस माऊस बाजूला ठेवून तुला पाहिजे ते दिलं आणि त्याचे असे पान फेडतेस का? अहो, हे वयच असं असतं. पण म्हणून डोळे झाकून कुणावरही प्रेम करायचं हे बरोबर नाही. आणि पोरी, ज्याच्यावर प्रेम करतो त्याची संस्कृती, सामाजिक स्थान हेही विचारात घ्यावं, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. पण माझ्याकडून नकळत घडलंय. तो इतका छान छान बोलायचा की त्याच्या प्रेमात फसले, पण त्याचं खरं रूप पाहिलं आणि धक्काच बसला. अगं, आम्हाला हा फार मोठा धक्काच आहे. सोशल मीडियाच्या फसव्या जगात पोस्ट लाईकची चढाओढ आहे. त्या नादात चुकीची माहिती शेअर केली जाते, त्यामुळे असे प्रकार घडतात. सोशल मीडियावर आपण आपली खाजगी माहिती, फोटो टाकल्यामुळे अनेकांना विविध त्रासांना सामोरं जावे लागत आहे. मुलींनाच नव्हे तर मुलांना देखील अश्लील व्हिडिओ कॉल्स करून ब्लॅकमेल करायचे धंदे जोरात चालू आहे. त्यामुळे अनेक मुलींनी आत्महत्या करण्याचे प्रकार आतापर्यंत घडलेले आहेत. खरं तर माझे थोडं चुकलंच. अधिकचे पैसे कमवण्याच्या नादात माझं थोडं दुर्लक्ष झालं. मी माझ्या पोरीला सुखसुविधा तर दिल्या, पण पाहिजे तेवढा वेळ दिला नाही. तिचा मित्र होऊ शकलो नाही. कदाचित म्हणूनच तिला या आभासी जगाचा आधार घ्यावा वाटला. जवळकीची भाषा बोलणारा लबाड माणूस आपला वाटला. आपलं नशीब चांगलं म्हणून साहेब तुला इथवर घेऊन आले. नाही पप्पा, माझी चूक झाली. या जगात मी डोळे उघडून वागायला हवं होतं. काय खरं काय खोटं याची थोडी सुद्धा जाण मला आली नाही. या आभासी जगात मी भावत गेले. आता मी सगळं तुमच्याशी शेअर करेन, सगळं. साहेब, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. आमची इज्जत वाचली. तुम्ही नसता तर काय पाहायला मिळालं असतं कोणास ठाऊक. अहो, असं काय करता? माझ्या मुलीसारखी आहे ती. चकुली, तुला आणि इथं असणाऱ्या प्रत्येक मुलीला माझं हेच सांगणं आहे की या आभासी फसव्या जगापासून जपून चाल पोरी, जरा जपून चाल. पाहिलेत मंडळी, यासाठी महिन्यातून सह बसून गप्पा गोष्टी करायला हव्या. काय चांगलं पाहिलं, काय ऐकलं, काय चांगलं शिकायला मिळालं आणि समाजात घडलेल्या चांगल्या गोष्टींचा उपभोग करायला हवा. महिन्यातून किमान एकदा 2-3 मित्रांना सह कुटुंब चहा पाण्यास बोलवायला हवं. मोबाईल, फोन, इंटरनेट, TV यांचा विवेकपूर्ण उपयोग केला गेला पाहिजे. आणि रोज सकाळी उठतो त्यापेक्षा 30 मिनिट अगोदर उठून कुटुंबातील प्रत्येकाने नियमित व्यायाम करायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या इच्छा आवश्यकता पूर्ण करताना अधिकाधिक स्थानिक उत्पादने खरेदी केली पाहिजेत. स्वदेशी वापरावर भर दिला पाहिजे. घरातील प्रत्येकाने वीज, पाणी, इंधन यांचा नियंत्रित वापर करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी. तसेच सामाजिक सेवा संस्थांना उदार मनाने तन मन धन पूर्वक सहयोग द्यावा. आपले कुटुंब भक्तिमय, शक्तिमय आणि आनंदमय करण्यासाठी सदैव सर्वतोपरी प्रयत्नशील राहावे. धन्यवाद.